गोव्यातील एका छोट्याशा गावाची ही एक गोष्ट आहे. यार जॉनी, लॉकडाऊन नंतर हालत जरा जास्तच खराब झाली आहे. खाण्यापिण्याचेही वांदे झाले. तू माझी मदत करशील का? तुझी मदत तर केली असती मित्रा, पण माझी पण हालत खराब आहे. तुझी हालत माझ्या एवढी खराब नसेल मित्रा. तुझ्याजवळ काहीतरी असेल, पण माझ्याकडे मुलांसाठी औषधं आणण्याचेही पैसे नाही आहेत. ओह, तर तुला मुलांसाठी औषधे आणायची आहेत? हो यार, आणि किती रुपयांची गरज आहे? कमीत कमी 5,000 रुपये हवे. यार, एवढे पैसे तर माझ्याकडे नाही आहेत, पण माझ्याकडे फक्त हे शेवटचे 1,000 रुपये उरले आहेत. त्यातले 500 रुपये तू ठेव. बाकी 500 रुपयांचं मला किराणा आणावा लागेल, नाहीतर आज रात्री माझ्या घरी स्वयंपाक नाही बनणार. जॉनीने आपल्या 1,000 रुपयांमधील 500 रुपये रॉबर्टला देऊन त्याची मदत केली आणि उरलेले 500 रुपये घेऊन आपलं रेशन खरेदी करायला गेला. जॉनी आपल्या गावातील एका निर्मनुष्य रस्त्यावरून चालत होता आणि रस्त्यामध्ये एक भिकारी भिक्षा मागत होता. देवाच्या नावाने कोणीतरी माझी मदत करा, काही तर द्या भाऊ. माफ करा बाबा. माफ करा बाबा असं म्हणून जेव्हा जॉनी निघू लागला तेव्हा भिकाऱ्याने त्याला पाठीमागून पुन्हा एकदा हात मारला. 4 दिवसापासून उपाशी आहे बेटा, काही खायला दे, नाहीतर मी मरून जाईल. हे ऐकून जॉनी तिथेच थांबतो आणि परत भिकाऱ्याच्या जवळ जाऊन त्याला बोलतो, बाबा, मी तुमची मदत जरूर करू शकलो असतो, पण माझ्याकडे फक्त 500 रुपये आहेत, ज्यातून मला किराणा आणायचा आहे. जर आज रात्री मी किराणा नाही घेऊन गेलो तर माझी पत्नी आणि मुलं बाळं उपाशी राहील. जॉनीची गोष्ट ऐकल्यानंतर भिकाऱ्याला फार वाईट वाटलं आणि मदतीसाठी तो जॉनीच्या हातापाया पडू लागला. त्या म्हाताऱ्याला अशा अवस्थेत बघून जॉनीला त्याची दया आली आणि त्याच्याजवळ असणारे 500 रुपये जे त्याच्या रेशनसाठी होते ते त्या गरजू भिकाऱ्याला देऊन टाकले. पैसे मिळताच भिकाऱ्याच्या डोळ्यामध्ये चमक आली. तो खुश होऊन बोलला, तो तुझं नुकसान करून माझा फायदा केला आहेस. तू चांगला माणूस आहे, त्यामुळे माझं पण एक कर्तव्य बनतं की मी पण तुझ्यासाठी काहीतरी चांगलं काम करू. मग त्या भिकाऱ्याने आपल्या झोळ्यातून एक बासरी काढली आणि ती बासरी जॉनीला देऊन म्हणाला, ही एक जादुई बासरी आहे. तुझ्या मनात जी पण इच्छा असेल ती याला सांगशील आणि बासुरी वाजवशील, त्यामुळे तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. बाबा, जर ही जादुई बासुरी तुमच्याकडे होती तर तुम्ही तुमच्या मनोकामना का बरं नाही पूर्ण केल्यात? आता का बरं भीक मागता तुम्ही? मी तर तुझी परीक्षा घेत होतो. तसा तर मी भिकारी नाही आहे, जिनी आहे. आजपासून जेव्हा पण तुला मला भेटायचं असेल तर इथे येऊन मला तू 3 वेळा आवाज देशील. मी प्रकट होऊन जाईल. अलविदा. मग त्यावेळी जॉनी विचार करतो की खरंच ही बासरी माझ्या मनातील इच्छा पूर्ण करू शकेल आणि मग तो बासरीला म्हणतो, बासुरी, मला सोन्याची नाणी दे. सोन्याची नाणी दे असं म्हणून जेव्हा तो बासरी वाजवतो तेव्हा आभाळातून सोन्याची नाणी पडू लागतात. सगळी नाणी उचलून जॉनी आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागतो. वाटेत जॉनीने विचार केला, आता तर माझ्याकडे जादुई बासुरी आहे. मी माझ्या मित्र रॉबर्टची मदत करू शकतो. त्याला आपल्या मुलांसाठी औषधी आणायची आहेत. मग जॉनी रॉबर्टच्या घरी जातो. जॉनीला बघून रॉबर्ट त्याला विचारतो, काय झालं, एवढ्या लवकर परत आलास? रेशन घेऊन नाही आलास? हे बघ, मला दिलेले 500 रुपये परत मागू नकोस हा. मला पैशांची खूप गरज आहे. मी पैसे मागण्यासाठी नाही आलोय, मी आता श्रीमंत झालोय. असं म्हणून जॉनीने रॉबर्टला ती जादूची बासरी दाखवली. हे बघ मित्रा, ही एक जादुई बासुरी आहे. मला कोणीतरी गिफ्ट मध्ये दिली आहे. आपल्या मनोकामना याला बोलून आणि बासुरी वाजून ही आपल्या मनोकामना पूर्ण करते. अच्छा, होय, मी आता तुला दाखवतो. मग जॉनीने बासरीला आपली इच्छा सांगितली. बासुरी, माझ्या मित्र रॉबर्टसाठी 5 सोन्याची नाणी दे. असं बोलून जॉनी बासरी वाजवू लागतो. बासरी वाजताच 5 सोन्याची नाणी खाली पडली. हे बघून रॉबर्ट बघतच बसला. हे घे मित्रा, ही सर्व सोन्याची नाणी तुझी आहे. यामुळे तू आपल्या मुलांचा इलाज करू शकेल आणि बाकी नाण्यांपासून तू आपल्या मुलांना शिकवशील. सोन्याची नाणी आणि जादूची बासरी बघून रॉबर्टच्या मनात लालसा जागृत होती. त्याला वाटतं की जर ती बासरी त्याला मिळाली तर तो सहज करोडपती बनू शकतो. म्हणून ती बासरी हस्तगत करण्यासाठी रॉबर्ट जॉनीला सांगतो, ही बासरी तर बरीच चमत्कारिक दिसते. याबद्दल कोणाला सांगितलं तर नाहीस ना? आणि लक्षात ठेव, कुणी हे चोरता कामा नये हा. दे, मी ही पिशवीमध्ये ठेवतो आणि मग तू ही सांभाळून घरी घेऊन जा. जॉनीने निसंशयपणे ती बासरी रॉबर्टच्या हातात दिली. पण ती बासरी पिशवीत टाकताना रॉबर्ट त्या बासरीची अदलाबदल करतो. जादूची बासरी तो आपल्याजवळ ठेवतो आणि दुसरी बासरी पिशवीत टाकून जॉनीला देतो. जॉनी तिथून आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागतो.
घरी पोचल्यावर जॉनी आपल्या पत्नीला अर्थात जुलीला जादूच्या बासरीबद्दल सांगतो आणि सोन्याची नाणीही देतो. सोन्याची नाणी बघून जुली खूप खुश होते. मग ते दोघं सोन्याची नाणी खर्च करून अगदी आनंदात राहू लागतात. परंतु काही दिवसांमध्ये ती सोन्याची नाणी संपून जातात आणि पैशांची गरज असल्यामुळे जॉनी बासरीला आपली इच्छा सांगून ती बासरी वाजवू लागतो. पण ती बासरी जादूची बासरी नसल्यामुळे आभाळातून सोन्याची नाणी काही पडत नाहीत. हे बघून जॉनी दुःखी होतो आणि जिनीकडे जाण्याचा विचार करू लागतो. मग जॉनी आपल्या पत्नीला सांगून जिनीला भेटण्यासाठी निघून जातो आणि थोड्याच वेळात जॉनी जिनीच्या ठिकाणी जाऊन त्याला हाक मारू लागतो. जिनी, 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 3 वेळा हाका मारताच जिनी हजर होतो. सांग माझ्या मित्रा, मला का बरं आठवण केलंयस? जॉनी जिनीला सांगतो की त्याने दिलेली बासरी त्याच्या इच्छा पूर्ण करत नाहीये आणि त्यामुळेच त्याचे खाण्यापिण्याचेही हाल झाले. हे ऐकून जिनी जॉनीला सांगतो, काळजी करू नको मित्रा, तुझ्या खाण्याचे लाले आत्ता दूर करतो. जिनी आपल्या जादुई शक्तीने एक थाळी निर्माण करतो. ए जादूची थाली, माझ्या मित्राला जरा हलवा खाऊ घाल यार. ही जादूची थाली आहे, तुला जे पण खायचं असेल ती मनोकामना याला सांगून तो पूर्ण करेल. आता तुझ्या खाण्याचे लाले आता तुला कधीच नाही होणार. धन्यवाद. धन्यवाद बोलून जॉनी थाळी घेऊन आपल्या घरी जाऊ लागतो आणि रस्त्यामध्ये रॉबर्ट आपल्या घराजवळ उभा आहे. तो जॉनीला थाळी घेऊन येताना बघतो आणि जॉनीला म्हणतो, हे जॉनी, कसा आहेस माझ्या मित्रा? मी ठीक आहे रॉबर्ट. ये घरात ये ना, काहीतरी खाऊन जा ना. जॉनी, तू ही थाळी घेऊन कुठे चाललायस? ही सामान्य थाळी नाही आहे मित्रा, ही तर जादूची थाळी आहे. जी पण खाण्याची इच्छा असेल ते अन्न याला सांगून तो आपल्या समोर प्रकट करतो. काही खरंच जादुई थाळी आहे आणि आपण जे म्हणू ते आपण खाऊ शकतो. विश्वास नाही होत असेल तर मी आताच तुला तुझ्या आवडीचं जेवण खाऊ घालू शकतो. सांग तुला काय खायचं आहे? तू मला जिलेबी खायला घाल. ठीक आहे, तर बघ माझ्या आता जादुई थाळीचा कमाल. हे थाळी, माझ्या मित्राला जिलेबी खाऊ घाल. अरे वा, ही तर खरोखरच जादूची थाळी आहे. दे बरं, ही थाळी मला दे. मी जिलेब्या दुसऱ्या थाळीमध्ये काढून घेतो आणि ही थाळी तुला परत देतो. आणि अशा प्रकारे रॉबर्ट जॉनीला दुसऱ्यांदा फसवण्यात यशस्वी होतो. जिलेब्या दुसऱ्या भांड्यात काढून घेण्याच्या बहाण्याने रॉबर्ट किचन मध्ये जाऊन जादूची थाळी स्वतः ठेवतो आणि दुसरी थाळी जॉनीला देतो. जॉनी दुसरी थाळी घेऊन आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागतो. घरी जाऊन जॉनी जुलीला जादूच्या थाळीबद्दल सांगतो आणि मग जॉनी थाळीला आदेश देतो, हे थाळी, माझ्या ब्युटिफुल बायकोला एक मस्त टेस्टफुल मिठाई खाऊ घाल. परंतु ही थाळी जादूची थाळी नसल्यामुळे त्या थाळीमध्ये मिठाई काही येत नाही. हे बघून दोघं पती पत्नी दुःखी होतात. वाटतंय की माझ्यासोबत धोका झाला आहे. माझ्या मित्र रॉबर्टने थाळी अदलाबदली तर नाही केली आहे? नाही, रॉबर्ट माझा मित्र आहे, तो असा कधीच नाही करू शकणार. काय करू, काही समजत नाही आहे. तुम्ही जिनीकडे परत जा आणि जिनीची मदत घ्या. जिनी त्याच्या शक्तीने काय खरं काय खोटं ते सिद्ध करून दाखवेल. जॉनीला जुलीची गोष्ट पटते, त्यामुळे तो जिनीला जाऊन भेटण्याचा निश्चय करतो. तो जिनीकडे जाण्यासाठी घरातून बाहेर पडतो. जिनीच्या ठिकाणाजवळ पोहोचता जॉनी जिनीला हाक मारतो, जिनी, जिनी, जिनी. आणि काही क्षणांमध्येच जिनी प्रकट होतो. जॉनी जिनीला सगळं काही सांगतो आणि आपला मित्र रॉबर्ट वरती संशय असल्याचंही सांगतो. त्यामुळे जिनी आपल्या जादुई शक्तीने बघतो की रॉबर्टने आपल्या मित्राची फसवणूक केली आहे आणि जॉनीच्या नकळत त्याची बासरी आणि थाळी स्वतःकडे ठेवली आहे. म्हणून जिनी रॉबर्टला धडा शिकवण्याचं मनावर घेतो. तू खरं बोलतोयस जॉनी. तुझा मित्र रॉबर्टने तुझ्यासोबत धोका केला आहे, त्याला आता धडा शिकवायलाच पाहिजे. आणि मग जिनी आपल्या जादुई शक्तीने मिस्टर इंडियाचं ब्रेसलेट हजर करतो आणि ब्रेसलेट जॉनीला देताना म्हणतो, घे, हे मिस्टर इंडियाचं ब्रेसलेट आहे. याला घालून तू कुठे पण आणि कधी पण गायब होऊन जाऊ शकतो. पण जर दुसरा व्यक्ती याला घालून गायब होण्याचा प्रयत्न करत असेल तर तो गायब नाही होणार, पण हवेत चिपकून जाईल आणि तोपर्यंत चिपकून राहील जोपर्यंत तू या ब्रेसलेटला सोडवण्याचा आदेश नाही देणार. हा फक्त आणि फक्त तुझ्याच आदेशाचं पालन करेल. जा, तुझ्या लालची मित्राजवळ जाऊन त्याला हे मिस्टर इंडियाचं ब्रेसलेट वापरायला सांग. नंतर बघ मजा. जॉनी मिस्टर इंडियाचं ब्रेसलेट घेऊन रॉबर्टच्या घराच्या दिशेने चालू लागतो. रॉबर्ट घराच्या बाहेरच उभा असतो. तो जॉनीला येताना बघतो
अरे वा जॉनी, तू हे हातात काय घातलंयस बरं? नवीन घड्याळ विकत घेतलेलं दिसतंय हा? नाही नाही, ही घड्याळ नाही आहे. तर मग काय आहे हे? कोणाला सांगणार तर नाहीस. नाही नाही, मी कोणालाच सांगणार नाही. मला सांग ना, काय आहे हे? हे मिस्टर इंडियाचं ब्रेसलेट आहे. जो पण याला घालून गायब होण्याची मनोकामना करेल तो गायब होऊन कुठे पण जाऊ शकतो. हे घालणारा गायब होऊन कुठेही जाऊ शकतो? होय, बिना विजा घेऊन तो अमेरिका पण जाऊ शकतो. जॉनीची गोष्ट ऐकून पुन्हा एकदा रॉबर्टच्या मनामध्ये लालसा निर्माण होते. तो जॉनीला मिस्टर इंडियाचं ब्रेसलेट देण्यासाठी सांगतो. यार जॉनी, मला पण एकदा हे ब्रेसलेट घालू दे ना. मला पण एकदा गायब होऊन बघायचंय. जॉनी लगेचच मिस्टर इंडियाचं ब्रेसलेट रॉबर्टच्या हातामध्ये देतो आणि रॉबर्ट ब्रेसलेट घालून गायब होण्याची इच्छा व्यक्त करतो. त्यानंतर तो हवेमध्ये तरंगू लागतो. अरे 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 अरे, हे काय चाललंय? मी हवेतल्या हवेत तरंगतोय का? जॉनी मला वाचव, मी हवेमध्ये असा का तरंगतोय? मला खाली उतरव ना, मला खाली उतर ना. नाही, जोपर्यंत तू तुझा गुन्हा कबूल नाही करशील तोपर्यंत तू हवेत लटकत राहशील. गुन्हा? अरे मी कोणता गुन्हा केला मित्रा? सांग, माझी बासुरी आणि जादूची थाळी तू चोरलेली आहेस की नाही? मला माफ कर, मीच तुझ्या दोन्ही वस्तू चोरल्या आहेत. मला माफ कर मित्रा, आणि लवकरात लवकर मला खाली उतरव. आधी मला हे सांग, माझी बासुरी आणि जादूची थाळी कुठे आहे? तुझ्या दोन्ही गोष्टी मी माझ्या कपाटामध्ये ठेवल्या आहेत. आणि मग जॉनी कपाटामधून त्याची बासरी आणि थाळी घेतो. मग रॉबर्टच्या हातातील मिस्टर इंडियाचं ब्रेसलेट स्वतःजवळ घेतो आणि मग त्या ब्रेसलेटला आदेश देतो की रॉबर्ट हवेमध्ये 3 तास तरी तरंगत राहावा, त्यानंतर त्याला खाली उतरू दे. असा आदेश देऊन जॉनी स्वतः गायब होऊन आपल्या घरी निघून जातो. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.